शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण शेवटच्या टप्प्यामध्ये हार्वेस्टिंगचा पिरियड आणि हार्वेस्टिंगच्या पिरियडमध्ये आपल्याला येणाऱ्या अडचणी आता लक्षात घ्या की याच्यानंतर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आतापर्यंत जे प्लॉट हार्वेस्टिंग झाले याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी अडचणी दिसायला सुरुवात झाल्या, परंतु ह्या अडचणी इथून पुढच्या प्लॉटांमध्ये म्हणजे तुमचा आज जवळजवळ जानेवारीच्या 20-25 तारखेच्या नंतर एक साधारणतः पुढचा 1 महिना अजून थोडाफार दव धुक्याचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा मध्यंतरी कुठेतरी क्लायमेट खराब होतं. अशा वेळेस आपल्या फवारण्याचं नियोजन ज्या ठिकाणी चुकतं अशा ठिकाणी आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव दिसतो. म्हणजे मण्यावरती काळा चट्टा येणं. आता लक्षात घ्या, तो काळा चट्टा येतो त्या ठिकाणी बुरशी धरल्या जाते आणि त्या ठिकाणी क्रॅकिंग वगैरे होणं किंवा मनी खराब होणं. आता हा प्रॉब्लेम कशामुळे येतो हे आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. जर बघितलं या प्रकारचं तुम्हाला डाग प्रत्येक मण्यावरती त्या ठिकाणी दिसतो. याला जे आपण म्हणतो की पॉलिट्रेटम नावाची बुरशीचा हा डाग असतो आणि याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात. शेजारच्या मण्यावरती सुद्धा याचा संसर्ग होऊ शकतो. मग आपण याची काळजी केव्हा घ्यायची हे पण समजून घ्या. ज्या वेळेस आपल्याला कुठेतरी आपला प्लॉट साधारणतः 80-90 दिवसाच्या पुढे झालेला आहे, बऱ्याच वेळेस थोडंफार धुकं पडतं, परंतु अशा वेळेस आपण फवारण्या टाळतो. कुठेतरी 4थ्या-5व्या दिवसानंतर आपण फवारणी घेतो. मध्यंतरी कुठेतरी बुरशीनाशकांमध्ये अंतर त्या ठिकाणी होतं. तुमचा 7 दिवसाचा अंतर असेल, 8 दिवसाचा अंतर असेल, अशा प्रॉब्लेममुळे कदाचित ह्या बुरशीचा त्या ठिकाणी वाढ त्या ठिकाणी होते. आता लक्षात घ्या, आपण वापसा कंडिशनला पाणी पण देतो. कदाचित आपण फ्लोचं पाणी त्यानंतर 80-90-100 दिवसानंतर पाणी उतरल्यानंतर फ्लोचं पाणी देतो आणि अशा वेळेस नक्कीच कुठेतरी मण्यांवरती सकाळी एक अर्धा 1 तास तरी दव आणि धुकं याच्यामुळे तुम्हाला याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मग अशा वेळेस आपण त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला दव धुक्याचा प्रॉब्लेम वाटत असेल अशा वेळेस कमीत कमी 2 ते 3 दिवसातून आपल्याला फवारणी करणं नक्की गरजेचे राहील. लक्षात घ्या, इथं कुठेतरी आपल्याला खर्च वाढवायचं नाही, परंतु नियोजन करत असताना आपल्याला पुढचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी आपल्याला ते नियोजन करायचंय. आता हे नियोजन करत असताना आपण फवारणी कोणती घ्यायची हे पण समजून घ्या. मी बऱ्याच वेळेस प्रत्येक शेड्यूलमध्ये दिलेलं असतं. तुम्हाला सुरुवातीला हायड्रोसिल म्हणजे हायड्रोजन पॅरॉक्साईडची फवारणी दिली असेल, त्याच्यानंतर नॅनोशिलची फवारणी देतो म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईडची आपण त्या ठिकाणी फवारणी घेतो. त्याचबरोबर ट्रायकोबॅसिलसच्या आतमध्ये 1-2 फवारणी आपण त्या ठिकाणी देतो. परंतु याचबरोबर जर आपल्याला अशा पद्धतीचा दवधुक्याचा प्रॉब्लेम वाटत असेल तर आपण अशा ठिकाणी ऑर्बिट आणि बॅसिलस, लक्षात घ्या ट्रॉपिकल कंपनीचा ऑर्बिट आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्रॅम आणि चांगल्या कंपनीचं बॅसिलस आपल्याला घ्यायचं 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली. याच्या 1 ते 2 फवारण्या एक्सेस जरी आपल्याला काढण्याची वेळ आली तरी आपण त्या काढून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला हा प्रॉब्लेम कुठेही त्या ठिकाणी येणार नाही. मागच्या 2 वर्षापासून हा प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी दिसतो. लक्षात घ्या, मी पूर्ण विभागामध्ये आता प्रत्येक प्लॉटांना व्हिजिट दिल्या. मला हा बुरशीचा प्रादुर्भाव 2 ते 3 प्लॉटमध्ये या ठिकाणी दिसला. तर हा प्रादुर्भाव आपल्याकडे येऊ नये किंवा याच्यानंतर आपण याच्यावरती नक्की ही काळजी घेणं गरजेचे राहील. त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये बऱ्याच वेळेस आपण बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण ड्रिपच्या माध्यमातून आंतरपाळी बुरशीनाशक देऊ शकत नाही. कदाचित लोकलचे प्लॉट असतील तर आपण त्या ठिकाणी कॉन्टाप असेल, व्हॅलिडामायसिन असेल किंवा बाविस्टिन असेल हे ड्रिपच्या माध्यमातून आपण देऊन घेऊ शकतो. परंतु जे प्लॉट एक्सपोर्टचे प्लॉट असतील अशा प्लॉटांसाठी आपण ट्रायकोडर्मा एकरी 2 ते 3 लिटर, लक्षात घ्या चांगल्या कंपनीचा चांगल्या क्वालिटीचा ट्रायकोडर्मा आपल्याला 2 ते 3 लिटर हार्वेस्टिंगच्या अगोदर एक 15-20 दिवस 2 वेळेस म्हणजे 8 दिवसाच्या अंतराने 2 वेळेस जर आपण दिलं तर नक्कीच आपल्याला त्याचा सुद्धा चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी दिसून येतील. हे नियोजन आपल्याला करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर आता काळीचे प्लॉट असतील, व्हाईटचे प्लॉट असतील अशा ठिकाणी भुंग्यांचा प्रादुर्भाव होतो. लक्षात घ्या, आपण शेवटच्या टप्प्यामध्ये भुंग्यांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बऱ्याच वेळेस आपण जे काम करतो हे काम करत असताना आपण जे मनी निसाई करतो. लक्षात घ्या, कदाचित आपण मण्यांची बोटळणी वगैरे करतो, मनी ढिल्ले करून घेतो, गड आपण त्या ठिकाणी ढिल्ला करतो. परंतु अशा वेळेस आपण जे मनी खोडतो ते मनी आपण शक्यतो आपण कुठल्या तरी कॅरेटमध्ये घेऊन ते बाहेर काढणं गरजेचे आहे. तुम्ही त्याचा प्लॉटमध्ये ते ठेवू नका. जर ते प्लॉटमध्ये आपण ठेवले तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून प्रॉब्लेम होऊ शकतो. त्या मने सडल्यानंतर त्या भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव आपल्याकडे अजून जास्त प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे शक्यतो आपण हे मनी शक्यतो कॅरेटमध्ये असेल, बादलीमध्ये असेल, आपण बाजूला घेऊन आपण ते बाहेर काढून फेकणं गरजेचे. त्याची विल्हेवाट प्लॉट पासून कुठेतरी 1-2 किलोमीटर अंतरावरती करणं गरजेचे. जर यानुसार नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून सुद्धा त्या ठिकाणी सुटका होईल. लोकलच्या प्लॉटांसाठी आपण सोलोमन सारख्या कीटकनाशकची फवारणी घेऊ शकतो. बाहेर कंपनीचं सोलोमन तुम्ही लोकलच्या प्लॉटांसाठी किंवा ब्लॅक व्हरायटीमध्ये जिथे शॅम्पलचं काम नाही अशा ठिकाणी आपण त्याचा स्प्रे त्या ठिकाणी घेऊ शकतो. आता तो स्प्रे घेत असताना तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 200 ml म्हणजे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ml या प्रमाणात घेऊन आपण ती जर फवारणी घेतली तर नक्कीच आपल्याला भुंगेऱ्यांपासून सुद्धा आपली चांगली सुटका होती. परंतु जे शॅम्पलचे प्लॉट असतील, शॅम्पलच्या प्लॉटांसाठी सुद्धा आपल्याला फवारणी घेणं गरजेची. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीनलँड कंपनीचा लॅरिऑक्स आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो.
त्यानंतर आपण कोंडा लॅबोरेटरीचा पेनिट्रेटर आणि नुवॅक्सची आपण फवारणी घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण व्हर्टिसिलियम, ट्रायकोडर्मा आणि बिवेरिया याचं कॉम्बिनेशन जे येतं त्याची सुद्धा आपण फवारणी घेऊ शकतो. या फवारण्या जर आपण घेतल्या तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये त्याचा प्रादुर्भाव सुद्धा त्या ठिकाणी कमी होईल. आता ही सर्व चर्चा केली, परंतु आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत याच प्लॉटमध्ये आपण सुरुवातीला फेल काढत असताना आपण व्हिडिओ दिलेला होता. तर दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं. संजय विष्णू काजळे, मुक्काम पोस्ट कारसूर. मोबाईल नंबर 8698278087. बरं, आपण कामकाज केलं, आपण 110 दिवसामध्ये सॅम्पल काढला, हो आपल्या नियोजनानुसार 2 डिटेक्शन वाढले, हो बरोबर आहे? म्हणजे जे आहे ते आहे, हा 2 बरोबर. डिटेक्शन नक्की वाढले. हो. परंतु जरी डिटेक्शन वाढले, परंतु मालाचा काय तुम्हाला काय वाटलं, तुमचा अनुभव सांगा. नाही चांगली व्यवस्थित माल तयार झाला. सरांच्या ट्रीटमेंटमुळं यावर्षी माल चांगल्या पद्धतीने म्हणजे एक्सपोर्टला जातोय, खुटताय चांगले. बरोबर. हा. म्हणजे मगाशी तुम्हीच मला सांगितलं कोरोना नंतर पहिलेच वर्ष असं आलं का आपल्याला चांगला माल त्या ठिकाणी हार्वेस्टिंग होतोय. बरोबर बरोबर 100%. म्हणजे जो अनुभव आहे तो समोर मी तुम्हाला सांगितलं होतं. आपण पहिल्यांदा सुरुवातीला प्लॉट मध्ये व्हिडिओ देत असताना सांगितलं होतं की हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण नक्की व्हिडिओ देऊ. आपला प्लॉट चांगला हो खराब हो जे असेल त्या परिस्थितीमध्ये आपण व्हिडिओ देऊ. आणि तोच व्हिडिओ आज तुमच्यासाठी मी या ठिकाणी देतोय. आता लक्षात घ्या, कामकाज करताना आपले बाकीचे पण प्लॉट बुकिंग आहे, बरोबर आहे? हो ज्या ज्या अडचणी आपल्याला यावर्षी आल्या, या प्लॉटांची आपल्याला ज्या अडचणी आल्या त्याची आपण नोंद करून घेणं गरजेची आहे. बरोबर. पुढच्या वर्षाला आपल्याला याच्यात कुठली अडचण यायला नको, त्याच्यासाठी आपल्याला कामकाज करणं गरजेचं आहे, बरोबर आहे? बरोबर. ते प्रत्येक शेतकऱ्यांनी करा. ज्या ज्या प्लॉटांमध्ये आपण काम केलेलं आहे, ज्या ज्या प्लॉटांमध्ये आपण वेळच्या वेळी तुमचं सॉइल टेस्टिंग असेल, पीटीओल असेल, पानदेट परीक्षण आपण करून घेतलं, त्यानुसार सगळं अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे, फवारण्यांचं नियोजन त्या ठिकाणी दिलेलं आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्याला खर्च कमी करून उत्पन्नात कशी वाढ होईल आपण त्याचं नियोजन आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु हे सर्व करत असताना आपल्याला ज्या ज्या अडचणी ज्या ज्या प्रत्येक शेतकऱ्याला ज्या अडचणी आल्या असतील त्या अडचणी आपण नोंद करून घेणं आणि आपण त्याच्यावरती सुधारणा करणं, त्याच्यावरती चांगलं काम करणं हे आपल्यासाठी फार महत्वाचं असणार आहे. आता एप्रिल छाटणीच्या बुकिंग बऱ्याचशा या ठिकाणी झालेल्या आहे. अजूनही शेतकरी जे बुकिंग करण्यासाठी इच्छुक असतील ते येत्या 10 ते 12 दिवसामध्ये आपले प्लॉट बुकिंग करून घेऊ शकता. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपली ऑफिसची टीम तुमच्यासाठी व्यवस्थित सुविधा त्या ठिकाणी मिळते. कदाचित काही चुका होत असतील तर प्रत्येक शेतकऱ्यांनी सांगणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करून घेता येईल. आणि सगळा सुशिक्षित स्टाफ आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे, सगळा शिक्षण पदवीधर आपण स्टाफ त्या ठिकाणी घेतोय. आणि हे सर्व कामकाज करत असताना आपल्याला नियोजन सुद्धा करणं तितकंच गरजेचं राहतं. बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी आल्या, बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी सुद्धा येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना आतमध्ये कुठेतरी कृषी सल्लागार असतील, कुठेतरी औषध कंपन्या असतील, याचा कुठेतरी विपरीत परिणाम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय किंवा असं वाटतंय. आपल्याला काही वाटलं का तसं? नाही तसं काही नाही अडचण आली? नाही अडचण नाही. अडचण आली असेल नक्की सांगा, आपण सुधारणा करून घेऊ. नाही काहीच अडचण नाही आली. उलट तुम्ही वेळोवेळी माझ्याकडे आले, तुमच्या विजिट पेक्षा जास्त म्हणजे अपेक्षा नव्हती, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही मला विजिट दिले. बरोबर, कारण आपल्याकडे प्रॉब्लेम होता, 2 वेळेस पाऊस आपल्याकडे खूप झाला, खूप बरोबर. जेव्हा फोन केला तेव्हा तुम्ही हजर राहिले माझ्याकडे. बरोबर. आता लक्षात घ्या, हे सर्व कामकाज करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यवस्थित पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे. प्लॉटांच्या बुकिंग चालू आहे, तुम्ही बुकिंग करून घेऊ शकता. त्याचबरोबर हेच व्हिडिओ मी तुम्हाला प्रत्येक प्लॉटमध्ये याच्यापूर्वी जिथे जिथे व्हिडिओ दिले असतील तिथे मी प्रत्येक व्हिडिओ देण्याचा परत आपला प्रयत्न असेल. तर शेतकरी मित्रांनो काय करा, अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.